लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 25 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात मंडळी. सुरुवातीला आपण बघतोय की काव्या देवाजवळ प्रार्थना करत असते परीक्षेला चाललीये म्हणून, की माझा पेपर छान जाऊ दे, माझ्या पाठीशी उभं राहा. पार्थ येऊन तिला तथास्तु असं म्हणतो आणि तिला बरं वाटतं. पण अचानक तिला आठवतं की काल रात्री आपण याला हकललं होतं खोलीतून आणि मग ती त्याला सॉरी म्हणायला जाते. आणि हो प्रेक्षकांनो, नंदिनीला तो हार आता मिळणार आहे बरं का. पण मला आता असं वाटायलंय बहुतेक नंदिनीला तो फ्री मध्ये मिळणार आहे, कारण ते तिचे जे डोनर आहेत ना आनंद निवासचे, त्या आजीकडेच तो हार निघाला बरं का. आणि हा जो वेदांत आहे तो त्यांचा मुलगा. आजच्या एपिसोडमध्ये त्यांनी सगळं डिटेल दाखवलंय. अर्थात तुम्ही ऐकलं नसेल रिव्ह्यू तर संपूर्ण ऐका हं, मी तुम्हाला छान पद्धतीने सांगेल. तर बघा, तर काव्या आता पार्थला सॉरी म्हणते. त्यावर तर लगेच हा पार्थ म्हणतो, जाऊ द्या, इट्स ओके, होतं परीक्षेच्या वेळेला असे मूड स्विंग. काव्या म्हणते, थँक्यू, मला समजून घेतलं त्याबद्दल. पार्थ म्हणतो, तुम्ही ना इतर गोष्टींचा विचार करू नका, पेपरवर फोकस करा, ऑल द बेस्ट. काव्या त्याला थँक्यू असं म्हणते. तेवढ्या तिथे नंदिनी येते काव्यासाठी दही साखर घेऊन. काव्या अनिशाची वाट बघत असते आणि म्हणत असते, अनिशा का नसेल आली अजून? हे अनिशा, अगं चल लवकर, उशीर होईल. नंदिनी म्हणते, अगं हळूहळू, येणारच आहे अनिशा, येणारच आहे ती. अगं नको चिडचिड करू काव्या, शांतपणे पेपर सोडव हं, आणि दुसरा कुठला विचार करायचा नाही बरं आता काव्या. आता काव्या म्हणते, हो ताई. आता नंदिनी म्हणते, हे घे दही साखर. काव्या ते दही साखर खाते तेव्हा त्यात साखर कमी असते का नसते, समथिंग लाईक दॅट. काव्या म्हणते, अगं ताई, साखर घातलीच नाहीयेस का कमी घातलीयेस तू? नंदिनी म्हणते, अगं बाई, साखर घातली ग मी. अरे देवा, अगं काय न, जीवांना कमी साखरेचं दही आवडतं ना, त्यामुळे मी बहुतेक सवयीमुळे कमी साखर टाकली असावी. थांब, मी घेऊन येते हं साखर टाकून. काव्या म्हणते, अगं राहू दे ताई, इट्स ओके, एक घास तर खायचा होता. नंदिनी म्हणते, बरं. ए काव्या, मी काय म्हणते, शांत डोक्याने पेपर लिही, कुठलाच विचार डोक्यात आणू नको. काव्या, हे बघ, तुझा घाम पुसायला काल मी होते बरं का, आता परीक्षेत मी नसेल. हा रुमाल ठेव, आता परीक्षेत तुला लागेल घाम पुसायला. आता या रुमालावर मी छान हाताने एम्ब्रॉयडरी केली आहे बरं. काव्या म्हणते, थँक्यू हा ताई, परीक्षेला जाताना काही ना काही द्यायची प्रथा तू मोडली नाहीस. नंदिनी जेव्हा रुमाल देते तेव्हा त्या रुमालावरती काव्या ती एम्ब्रॉयडरी बघते आणि जरा आश्चर्यचकित होते, कारण हा रुमाल तोच आहे जो कधी कोणी एकेकाळी काव्याने जीवाला गिफ्ट दिलेला असतो. तर असो, आता याची लिंक मला तर काही कळली नाही बरं का, तुम्हाला कळली असेल तर सांगा. आता हा रुमाल नंदिनीकडे कुठून आला आणि नंदिनीने एक्झॅक्टली तशीच एम्ब्रॉयडरी केली, हे सगळं माझ्या डोक्यातून गेलं बरं का, मला काही समजलंच नाही. तेवढ्यात अनिशा येते तेव्हा नंदिनी तिला पण दही साखर देते. आता काव्या म्हणते, मी आणि अनिशा जाऊ परीक्षेला. पार्थ म्हणतो, अहो मी येतो ना तुम्हाला सोडवायला. काव्या म्हणते, तुम्ही घरी बसून आराम करा ना पार्थ, आम्ही दोघी जातो ना. नंदिनी म्हणते, अगं काव्या, येऊ दे ना पार्थला सोडवायला. काव्या म्हणते, अगं ताई, मी आणि अनिशा रिव्हिजन करत बोलत बोलत जाऊ ना जाताना, कशाला त्यांना त्रास. पार्थ म्हणतो, बरं, बाहेर दरवाजापर्यंत तरी येऊ का आता सोडवायला? काव्या म्हणते, हो चला. मग ही नंदिनी तिला पुन्हा ऑल द बेस्ट करते आणि मग फायनली काव्या परीक्षेला जायला निघते. आता इकडे काय झालंय बघा, मला हा अंदाज आला होता बरं का थोडा थोडा. ही जी वसू आत्या आहे ना आणि रम्या दोघी निघाल्या सुनीताच्या कॅफेमध्ये जायला, आणि एक्झॅक्टली नंदिनी त्या वेदांतला, म्हणजे ज्याच्याकडे हार आहे ना आजीचा, त्याला पण त्याच कॅफेमध्ये भेटते, म्हणजे सुनीताच्या. यांच्या शहरात दुसरं कुठलं कॅफे नाहीये का? आता लगेच ही वसू आत्या म्हणते, ए बाई रम्या, आपण चाललो खरी त्या सुनीताच्या कॅफेत, पण ती बोलेल का सुनीता आपल्याशी? रम्या म्हणते, आई डोंट वरी, लोकांना कसं बोलतं करायचं ते आपल्याला बरोबर कळतं, आपण एक्सपर्ट आहोत ग, चल काळजी नको करू, चल लवकर. आता वसू आत्या म्हणतात, चल ना बाई, मग गाडी काढ. अगं पण त्या कॅफेचं नाव काय? मग लगेच रम्या म्हणते, कॅफे तक्ष बँड्रा. बँड्रा बँड्रा असं काहीतरी वसू आत्या म्हणतात, मग चलो बँड्रा. निघाल्या दोघी. इकडे नंदिनी पण त्या वेदांतला म्हणते, हो हो, मी येते तक्ष कॅफेमध्ये. बँड्राला यायचंय का? हो येते हं. लगेच आपल्याला तो तक्ष कॅफे दाखवलाय, प्युअर व्हेजवाला. हा वेदांत तिथे ऑलरेडी पोहोचलाय. सुनीता त्याची सरबराई करत असते. सुनीताकडे जरा स्टाफ पण कमीच आहे प्रेक्षकांनो. जोक्स पार्ट. आता वेदांत तिथे आल्यावर त्याला ती विचारते, काय हवंय सर आपल्याला, वगैरे वगैरे. तेवढ्यात नंदिनी पण तिथे पोहोचते. सुनीताची आणि तिची टक्कर होते. नंदिनी सुनीताला सॉरी सॉरी म्हणते. सुनीता म्हणते, नो नो नो, इट्स माय फॉल्ट. नंदिनी पण हिला सॉरी म्हणते. आता ही म्हणते, नाही नाही, माझाच फॉल्ट आहे, प्लीज मॅम तुम्ही बसा ना. आता या सुनीताने नंदिनीला पाहिलेलं नाहीये बरं का, हिला काही माहित नाही की नंदिनी मानिनीची मोठी सून आहे. किती हा गोंधळ. तेवढ्यात आता सुनीता म्हणते, मॅम प्लीज बसा. आता नंदिनी तिथे जाते समोर त्या वेदांतच्या आणि म्हणते, एक्सक्यूज मी सर, तुम्हीच मिस्टर वेदांत ना? आता ते म्हणतात, हो हो मॅम, मीच. आता नंदिनी म्हणते, नमस्कार, मी नंदिनी जन्मजय देशमुख. आता ते वेदांत म्हणतात, प्लीज हॅव अ सीट मॅम, बसा ना. नंदिनी आता त्यांच्याशी बोलायला लागते. आधी ते वेदांत म्हणतात, काय घेणार तुम्ही?
नंदिनी म्हणते, नो सर, नो थँक्स. तेवढ्यात वेदांतला कोणाचा तरी फोन येतो आणि तो फोनवर बोलत असतो. हो आई बाबा, तुम्ही शॉपिंग आटोपलं का? प्लीज लवकर या, आपल्याला रात्रीच्या फ्लाईटने जायचंय हं. असं म्हणतो तो. म्हणजे त्याचे आई बाबा तिथे येणार आहेत आणि ते आई बाबा म्हणजे नंदिनीच्या आनंद निवासचेच डोनर निघालेत. हे तुम्हाला मी मुद्दाम आधी रिव्हील केलंय, जास्ती सस्पेन्स न ताणता. आता नंदिनी ते सगळं ऐकते बरं का, आणि नेमक्या वसू आत्या आणि रम्या पण त्या कॅफेमध्ये मागे पोहोचल्यात. फोनवर बोलणं झाल्यावर वेदांत विचारतो, बोला मॅम, तुम्हाला का भेटायचं होतं मला? आता मध्येच वसू आत्याचा हा सीन दाखवला. त्या दोघी मागेच आहेत नंदिनीच्या, आणि सुनीताला इकडे तिकडे शोधताय त्या कॅफेमध्ये गेल्यावर. आता ह्या नंदिनीला वेदांत विचारतो, मॅम प्लीज बोला ना, काय बोलायचं होतं तुम्हाला? आता इकडे रम्या म्हणते, आई या सुनीताचंच कॅफे आहे ना, ती इकडे तिकडेच कुठेतरी असायला हवी. वसू आत्या म्हणतात, ए रम्या, अगं बघ ना, ती सुनीता आपल्या समोर येऊन उभी राहिली तर? आता रम्या म्हणते, बघू बघू, चल चल आपण शोधूया तिला. इकडे या मायले की सुनीताला शोधताय आणि नंदिनी त्यांच्या समोरच आहे बरं का, धडधडीत तरी त्यांना दिसली नाहीये. कदाचित उद्या दिसावी असं वाटतंय. आता तेवढ्याच सुनीता येते समोर रम्याच्या आणि वसू आत्याच्या आणि म्हणते, हॅलो मॅम, तुम्हाला बसायला टेबल नाही मिळालाय का? आता या वसू आत्याला आठवतं की हा सुनीताचाच आवाज आहे म्हणून. ते सगळं आठवल्यावरती रम्या आणि वसू आत्या खुश होतात. आता बघा, वसू आत्या म्हणतात, अगं रम्या, आपण शोधत शोधत आलो ना कोणाला तरी इथपर्यंत. सुनीता म्हणते, कोणाला शोधताय तुम्ही? रम्या म्हणते, आई, ज्यांना शोधत आपण इथे आलोय ना, त्या मे बी आपल्या समोरच आहेत. आता सुनीता म्हणते, म्हणजे? आता रम्या म्हणते, हो काही नाही. लगेच वसू आत्या पण म्हणतात, काही नाही आहो. मग सुनीता म्हणते, तिथे टेबल रिकामा आहे, तुम्हाला चालणार असेल तर तुम्ही बसू शकता तिथे. आता या सुनीता असं म्हणून वळतात, तेव्हा लगेच वसू आत्या म्हणतात, सुनीता. आता सुनीता घाबरते आणि म्हणते, सॉरी, तुम्ही मला ओळखता का? तुम्हाला माझं नाव कसं माहिती? बघा हा मंडळी, आता रम्या खुश झालीये. चला, आपल्याला हवी ती सुनीता सापडली आणि यांना काव्याच्या अफेअर बद्दल पण कळलंय बरं का प्रेक्षकांना. फक्त जीवा तिचा बॉयफ्रेंड आहे हे नाही कळलं. इकडे बघा, आता नंदिनी आणि त्या वेदांचं बोलणं थोड्या वेळ ऐकवलंय आपल्याला. तर नंदिनी तिच्या स्टाईलमध्ये बोलते, सर ऍक्च्युली ना, मला त्या हाराबद्दल जेव्हा कळलं ना, तेव्हा तो हार ऍक्च्युली आमच्या जीवांनी ऑलरेडी विकला होता. तो हार ना कोणी येणाऱ्या व्यक्तीने विकत घेतला एवढंच माहिती होतं. वेदांत म्हणतात, ओ अच्छा, आय सी, त्यासाठीच तुम्ही पेपरमध्ये ऍड दिली, सोशल मीडियावर व्हिडिओ शूट करून टाकला, हो ना? ओके, कळलं. आता सांगा बरं, तुम्हाला काय हवंय ते? आता एवढं लॉजिक नाही का प्रेक्षकांनो यांना, म्हणजे या वेदांतला, की नंदिनीला तो हारच हवाय. नंदिनी तेच बोलते की तो हार हवाय मला. वेदांत म्हणतात, आर यू किडिंग मॅम? काहीतरीच काय? अहो, तो हार मी तुम्हाला कसं देणार? तो हार माझ्या आईला दिलाय मी. तिचा वाढदिवस साजरा करायसाठी मी इथे आलो होतो भारतामध्ये आणि मी तिला ऑलरेडी तो हार गिफ्ट केलाय. सॉरी, मला नाही जमणार. नंदिनी म्हणते, सर प्लीज, मला तुमच्या काय भावना होत्या आईला हार देण्यामागे ते समजू शकते मी, पण प्लीज, तसंच त्या जीवाच्याही त्या हारामागे भावना आहेत. तो हार त्यांच्या आजीनी त्यांना दिला होता. त्या आजीची शेवटची आठवण होती हो. वेदांत म्हणतात, सिरियसली? आजीची आठवण विकताना त्यांच्या लक्षात नाही आलं का आजीची शेवटची आठवण आहे म्हणून? नाही, इज ही दॅट इन्सेन्स? म्हणजे त्याला भावना नाही आहेत का, असं काहीतरी म्हटलंय हा वेदांत. मग नंदिनी म्हणते, नाही, माझे जीवा खूप सेन्सिटिव्ह आहेत. सेन्सिटिव्ह आहेतच, म्हणूनच त्यांनी आनंद निवाससाठी हे मोठं पाऊल उचललं. माझं आनंद निवास तर मला परत मिळालंय, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू, आनंद, त्यांच्या बाबाच्या नजरेत असलेला सगळा मानपान हिरावून बसलो. आता तोच मान मला त्यांना परत मिळवून द्यायचा आहे. वेदांत म्हणतो, सॉरी, हे डील काही होऊ शकणार नाहीये. हे बघा मॅडम, तुम्हाला तुमच्या हस्बंडचा नजरेतला आनंद वगैरे परत मिळवायचा असेल, पण तुम्ही माझ्या आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला नाहीये. मी जेव्हा तो हार तिला दिला ना, तेव्हा ती खूप खुश होती. आपल्या मुलाने हा हार आपल्यासाठी आणलाय हे बघितल्यावर तिच्या डोळ्यातला आनंद तुम्ही बघायचा असता. सॉरी मॅम, मी माझ्या आईच्या आनंदाचा सौदा नाही करू शकत. त्यापेक्षा तुम्ही तसाच्या तसा हार विकत घ्या किंवा तशी डिझाईन बनवून घ्या. नंदिनी म्हणते, सॉरी, तो जर हार मला विकत घेता आला असता ना, तर जगातली श्रीमंत लोक किती सुखी असते ना. मी सोनं तर विकत घेऊ शकते, या हारासारखं सेम टू सेम डिझाईन पण करू शकते, पण हार घालणाऱ्या आजीची पुण्याई मी कुठून आणू? या हाराच्या रूपाने त्यांनी माझ्या नवऱ्याला जो आशीर्वाद दिलाय मी तो कुठून आणू? या हाराकडे बघूनच माझ्या सासऱ्यांना त्यांच्या आईची माया आठवते. माझ्या सासूबाईंना घरात झालेले सगळे सोहळे आठवतात. हे मी कुठून आणणार सर? हे सगळं फक्त हा हारच मला परत मिळवून देऊ शकतो. त्यावरती ते वेदांत म्हणतात, सॉरी नंदिनी, अहो माझा प्रॉब्लेम नाहीये तो. तुम्ही जे बोलताय ते प्रॅक्टिकल नाहीये. त्यावर नंदिनी म्हणते, हो सर, प्रॅक्टिकल नाहीच आहे. हे सगळं इमोशनल आहे, म्हणूनच तुम्हाला भेटायला आले ना मी.
कसं असतं ना सर, इमोशन्सला कुठलंच लॉजिक नसतं. माणसं चुकले तरी त्यांच्या भावना चुकीच्या नसतात. म्हणजे मला कळतंय हा हार तुमच्याकडे मागणं चुकीचं आहे, पण रिक्वेस्ट करते सर प्लीज, प्लीज म्हणजे असं मी म्हणू शकते, की तुम्ही हवी ती किंमत मागा त्या हाराची, मी देते तुम्हाला. पण प्लीज सर मला माहिती आहे, की मी दिलेल्या वस्तूंची किंमत करता येत नाही. पण प्लीज रिक्वेस्ट यू मला मला तुमची मदत हवी आहे या बाबतीत. सर ॲक्चुअली तुम्हाला शोधण्यासाठी मी खूप प्रयत्न केले. तुम्हाला तर कळलंच आहे, की मी सोशल मीडियावर, न्यूजपेपरमध्ये सगळीकडे जाहिरात दिली. एवढे कष्ट घेतले तुम्हाला शोधायला आणि तुम्ही भेटलात. आता आपलं भेटणं काहीतरी लॉजिकल असेल ना, एवढे कष्ट घेऊन तुम्ही सापडलायत सर, म्हणजे काहीतरी आहे. प्लीज, प्लीज, प्लीज सर तो हार माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. वेदांत म्हणतो, "हे बघा मॅडम मला तुमच्या भावना कळतायत. रिस्पेक्ट यू. पण कसं आहे ना, एका प्रश्नाचं उत्तर द्या मला. इमॅजिन करा, की तुमच्या जागी मी असतो आणि मी जर तुम्हाला हा हार मागितला असता, तर तुम्ही दिला असता का? अगदी मोकळ्या मनाने?" नंदिनी जरा विचार करते आणि काहीच उत्तर देत नाही. वेदांत म्हणतो, "बोला ना मॅम, दिला असता का तुम्ही हा हार?" आता इथून पुढे रम्या आणि त्या काय नाव तिचं? हां, सुनीता सॉरी सुनीताचा हा संवाद दाखवलाय. आता रम्या आणि सुनीता त्या टेबलवर बसल्यात विथ वसू आत्या. आता या सुनीताबाई म्हणतात, "बोला, कसं ओळखता तुम्ही मला? माझं नाव कसं माहिती तुम्हाला?" मग आता वसू आत्या म्हणतात, "तू मानिनीची मैत्रीण ना?" मग सुनीताला मानिनीने हाणलेली कानाखाली आठवते आणि मग सुनीता म्हणते, "कोण आहात तुम्ही?" मग वसू आत्या म्हणतात, "मी विक्रमची बहीण आहे आणि मानिनी माझी वहिनी आहे." त्यावर सुनीता म्हणते, "असाल, पण माझा काही संबंध नाही या सगळ्या गोष्टींची." रम्या मग तो पेनड्राईव्ह दाखवत म्हणते, "याच्याशी संबंध असेल ना? तो पेनड्राईव्ह तुटलेला असतो." सुनीता म्हणते, "हे कुठून आलं तुमच्याकडे?" वसू आत्या म्हणतात, "त्याआधी सांगा, दिवाळीच्या वेळेला तुम्ही का आला होतात आमच्या घरी? मी बघितलं. मानिनीने तुम्हाला हकललं हात धरून. काय झालं होतं नक्की हो?" सुनीता म्हणते, "तुम्हाला काय करायचं हो? त्याच्याशी काय घेणं देणं आहे तुमचं? तुम्हाला जे हवंय ते घ्या, खा, प्या. बाहेर आमचे कस्टमर वेटिंगला आहेत." त्यावर आता वसू आत्या म्हणतात, "ओ सुनीताजी, आम्ही पण आमच्या उत्तरासाठी वेटिंगमध्ये आहोत." "नाही, आम्हाला माहिती आहे. त्या दिवशी तुम्ही मानिनीला पोटतिडकीने काहीतरी सांगत होतात. मानिनीने आमच्या नाही ऐकून घेतलं. तुम्ही काहीतरी पुराव्यानिशी दाखवायला आला होतात ना?" सुनीता म्हणते, "काय करणार? त्या दिवशी मानिनीच्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती सुनेच्या प्रेमाची. तिला माझं काही ऐकूनच घ्यायचं नव्हतं." वसू आत्या लगेच म्हणतात, "काय?" रम्या म्हणते, "काय काय? सुनेचं? सुनेचं म्हणजे?" आता ही सुनीता म्हणते, "हो, तुमच्या त्या नालायक मुलीचंच प्रेम प्रकरण सांगायला आले होते मी मानिनीला." त्यावरती आता लगेच रम्या म्हणते, "काय म्हणजे काव्याचं?" आता सुनीता म्हणते, "हो, काव्याचंच. त्या नालायक मुलीची लफडी दाखवायलाच मी आले होते तुमच्या घरी. पण आमची इतक्या वर्षाची जुनी मैत्री आमच्या मनूने ठेचून टाकली आणि हे पेनड्राईव्ह सुद्धा." रम्या म्हणते, "म्हणजे म्हणजे या पेनड्राईव्हमध्ये काय होतं नक्की?" सुनीता म्हणते, "या पेनड्राईव्हमध्ये काव्याचा आणि तिच्या बॉयफ्रेंडचा व्हिडिओ आहे." हे ऐकल्यावर वसू आत्या आणि रम्याला जॅकपॉट लागलाय. आता ही सगळं सांगते बरं का लगली त्यांना. ते दोघे इथेच बसायचे या कॅफेमध्ये अगदी तासनतास. म्हणजे एकमेकांना गिफ्ट काय द्यायचे, गुलाब द्यायचे, भरपूर भांडायचे एकमेकांशी. एकाच कपात कॉफी पण प्यायचे आणि पुन्हा प्रेमातही पडायचे. सगळे प्रेमाचे चाळे. अहो तो फ्लाइंग किस द्यायचा आणि ती अशी हाताने अस्स करून अडवायची. आणखीन काय काय सांगू तुम्हाला? नुसते चाळे करत होते दोघे जण. काय सांगू? अजून ऐकवायचंय का काही तुम्हाला? अरे प्रेक्षकांनो, ही सुनीता जरा जास्ती माहिती देते असं नाही वाटत आहे का? म्हणजे मानिनीला तर तिने एवढी माहिती दिली नव्हती, पण वसू आत्याला मात्र लागली डिटेलमध्ये सांगते सगळं. असं. आता नंदिनी इकडे काय सांगते बघा या वेदांतला, की "मी तुम्हाला हार दिला नसता." पण वसू आत्याच्या चेहऱ्यावरची चमक पाहिली का? अगदी चमकून गेल्यात रम्या आणि वसू आत्या. काय जबरदस्त माहिती हाताला लागली आहे या दोघींच्या, असं त्या दोघींना वाटतंय कदाचित. पण प्रेक्षकांनो काय होतंय माहिती का? मालिकेची नेमकी कुठे दिशा चालली आहे तेच मला जरा कन्फ्युजन होतंय. कारण मालिकेचा एक नवीन प्रोमो आलाय. त्यात हे चौघे जण पाणीपुरी खात असतात. काव्या, पार्थ, नंदिनी आणि जीवा. आता पाणीपुरी खात असताना काव्याला ठसका लागतो. पार्थ लगेच अनइझी होतो. "काय झालं काव्या?" नंदिनी पाणी आणायला म्हणून घरात जाते. तेवढ्यात काव्याचा ठसका काही थांबत नसतो. मग काव्या जेव्हा जास्ती ठसकत असते ना, म्हणजे तिला त्रास होत असतो, तेव्हा हा जीवा पाणी घेतो आणि तिच्या डोक्यावर असं थपथप थापतो. नंदिनी येते तिकडून आणि म्हणते, "जीवा तुम्हाला कसं माहिती काव्याला ठसका लागल्यावर असं करावं लागतं ते?" आणि मग लगली हे दोघे घाबरतात बरं का. असा एक प्रोमो आलाय जो मी आता सकाळीच पाहिला. तर असो, आता नंदिनी आणि वेदांतचं बोलणं सांगते काय झालं ते. नंदिनी म्हणते, "सॉरी सर, मी नसता दिला हार तुम्हाला." त्यावर तो वेदांत म्हणतो, "बघा मॅडम, तुम्ही दिला नसता तर माझ्याकडून कशाला अपेक्षा करताय की मी तो हार तुम्हाला देईल? हे बघा मिसेस देशमुख, काय आहे ना, मी तुमच्या भावनांचा रिस्पेक्ट करतो, पण कसं असतं ना, की तो हार मी नाही देऊ शकत तुम्हाला. एक सजेशन देऊ का? हे बघा, तुम्ही असाच्या असा हार मार्केटमधनं बनवून घ्या ना.
आणि तुमच्या मिस्टरांना द्या गिफ्ट आणि फॅमिलीला म्हणजे मिस्टरांना सांगू नका की तुम्ही नवीन घेतलाय आणि कोणाला कळणार नाही ना. नंदिनी म्हणते, "सॉरी, पण कोणाला तरी माहीत नसलं तरी मला कळेल ना की तो तसाच्या तसा हार खोटा आहे किंवा तो आजींचा नाहीये हे मला माहीत असेल ना, माझ्या मनाला माहीत असेल सर. अहो, जेव्हा जेव्हा मी आजीचा हार पूजेसाठी घेईल तेव्हा माझी मान शरमेने झुकेलच. मी या सगळ्या आनंदावर माझा हक्क कसा सांगेल? अहो, माझ्या घरच्यांची फसवणूक करून त्यांच्या चेहऱ्यावर मी हसू आणू शकेल, पण त्या फसवणुकीमुळे मी गिल्टमुळे रात्री कशी शांत झोपू? माझे वडील मला नेहमी म्हणायचे, "नंदिनी बेटा, 4 पैसे कमी कमव, पण रात्री शांतपणे झोप लागेल अशीच कमाई कर." हे मात्र खरं आहे प्रेक्षकांनो. नंदिनीने अगदी 100% खरं बोललाय. पुन्हा इथे रम्या आणि वसू आत्याचा सीन दाखवलाय. रम्या म्हणते, "आई, आत्ता लक्षात आलं माझ्या. अगं मामी काव्याबरोबर याचमुळे मधल्या काळात तोडून वागत होती. आत्ता मला सगळ्याची टोटल लागते." वसू आत्या म्हणतात, "अगं बाई, खरंय ग तुझं. मला काय वाटतं त्यावेळेला ना मानिनी ह्यांच्या बोलण्यामुळे कन्व्हिन्स झाली असेल म्हणून काव्याला तिने गेस्ट रूम मध्ये शिफ्ट केलं. नाहीतर मानिनी काव्याशी अशी वागलीच नसती." लगेच सुनीता म्हणते, "हो, मानिनीला माझ्या बोलण्यावर विश्वास बसलाच होता, पण तेव्हा पार्थच्या बाबतीत जी घटना घडली तेव्हा या काव्याने काय काय केलं म्हणे त्या पार्थसाठी, त्यामुळे मानिनीचा माझ्यावरून विश्वासच उडालाय आता." आता लगेच ही सुनीता म्हणते, "अहो, ती आमची मानिनी अचानक काव्याला निरागस आणि पतिव्रता समजायला लागली." लगेच रम्या म्हणते, "अगं आई, अगं ते नाही का पार दवाखान्यात होता, मग त्या काव्याने पेटता दिवा घेतला होता हातावर, तीच घटना का?" सुनीता म्हणते, "हो, तीच. त्या काव्याने नवऱ्यासाठी पेटता दिवा काय हातावर घेतला आणि मानिनीने काव्याला माफ केलं. पण मी नाही माफ करणार. अगदी लग्नानंतर पण ही पोरगी फिरत होती त्या पोरासोबत." हे ऐकल्यावर लगेच रम्या म्हणते, "व्हॉट? काय सांगताय तुम्ही हे?" सुनीता म्हणते, "हो, ते दोघे जण इथेच भेटले होते या कॅफेमध्ये. मानिनी पण आली होती त्याला रंगे हात पकडायला. पण." आता वसू आत्या म्हणते, "मग काय झालं?" रम्या म्हणते, "नाही नाही, मला सांगा की रम्याचं आणि तिच्या बॉयफ्रेंडचं काही फुटेज वगैरे आहे का तुमच्याकडे?" आता सुनीता म्हणते, "मी कशाला त्यांचं फुटेज ठेवून माझ्या सीसीटीव्हीची मेमरी फुकट घालवू? ज्या दिवशी मानिनीने माझ्या कानाखाली मारली त्याच दिवशी मी ते फुटेज डिलीट करून टाकलेत." आता असं बोलल्यावर रम्याला लगेच कसं तरी होतं. रम्या म्हणते, "अरे, मग तुमच्याकडे काही पुरावा नाहीये का सध्या?" सुनीता म्हणते, "नाहीये. आता तो पुरावा ठेवून मी काय उपयोग आहे मला? मानिनीने माझी मैत्री तर तोडलीच आहे. मला कशाला तिच्याशी रिलेटेड असलेल्या गोष्टी सांभाळून ठेवायच्यात मग?" रम्या म्हणते, "ऐका ना, त्या मुलाचा फोटो बिटो आहे का तुमच्याकडे प्लीज?" सुनीता आता आठवते बरं का, आणि तिला आठवतं की तिथे आले होते ना जीवा आणि ते कोणते काका नाही का, ते मी नाव पुन्हा विसरले त्यांचं. अरे बापरे, आता अवघड झालंय माझं, सगळंच विसरायला झालंय. ते काका आले होते ना, जीवाने मदत घेतली होती त्यांची आनंद निवास सोडवायला. त्या काकांसोबत या सुनीताने फोटो काढला होता जीवाचा. तिला तो आठवतो आणि म्हणते, "हो हो हो, हो हो हो, फोटो होता माझ्याकडे." मग लगेच रम्या म्हणते, "मग दाखवा ना तो फोटो आम्हाला." पुन्हा इकडे आता वेदांत आणि नंदिनीचा सीन दाखवलाय. आता ते वेदांत म्हणतात, "हे बघा मॅम, माझ्याकडनं काहीही होणार नाहीये. यू लव्ह युअर फॅमिली आणि आय लव्ह माय फॅमिली. सो प्लीज मला माफ करा. मी काही तुम्हाला तो हार देऊ शकत नाही बरं का मॅडम." नंदिनी पुन्हा हात जोडते आणि म्हणते, "सर सर सर, प्लीज, मी रिक्वेस्ट करते. एकदा शांतपणे विचार करा तुम्ही प्लीज. काय आहे ना, माझ्या घरच्यांच्या वस्तूची, आनंदाची भिस्त सगळं आता तुमच्यावर आहे. नाही नका ना म्हणू सर. तुम्ही सांगाल ती किंमत मी द्यायला तयार आहे. त्या हारासाठी नका नाराज करू मला सर प्लीज. म्हणजे मी हवं तर तुमच्या आईशी बोलू का?" आता वेदांत चिडून म्हणतो, "एक्सक्यूज मी, हे बघा, माझ्या आईपर्यंत पोहोचायचा विचार पण करू नका." "नाही नाही, अहो मी काय?" नंदिनी म्हणते, "अहो सर प्लीज, खरंच गैरसमज नका करू." वेदांत चिडून म्हणतो, "काय समजता हो तुम्ही स्वतःला? तुम्हाला मी सांगतोय की मी तो हार माझ्या आईला गिफ्ट दिलाय. आणि काय हो, तुम्ही माझ्या आईशी काय बोलणार आहात? माझ्या आईला काय ब्लॅकमेल करून तिच्याकडनं तो हार काढून घेणार आहात का?" नंदिनी म्हणते, "नाही नाही, तुम्ही खूप मोठा गैरसमज करत आहात वेदांत." आता तेवढ्यात तिकडनं आवाज येतो, "ए वेदांत." आता या वेदांतचे आई बाबा आलेत आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून ते नंदिनीच्या आनंद निवासचे डोनर आहेत बरं का. नंदिनी त्या आजी आजोबांना बघते आणि तिला आठवतं, "अरे च्या, हे आजी आजोबा तर आपल्या आनंद निवासचेच डोनर आहेत." प्रेक्षकांनो, DPL सन्स हे इंडस्ट्रियल कोण आहेत ते दिवाकर पटवर्धन, ते आहेत हे दोघं नवरा बायको. आता हे मी तुम्हाला आधी सांगितलंय मालिकेच्या. आता इथेच त्यांनी हा एपिसोड संपवला. मला तरी वाटतं बाबा, नंदीला एवढा मोठा सोन्याचा हार फ्री मध्ये मिळणार आहे, कारण ते ऑलरेडी खूप श्रीमंत आहे. त्यांना काही एवढा फरक पडणार नाहीये असं वाटतंय. कमाल आहे बाबा, मज्जा आहे नंदिनीची.
तर असो, एपिसोड इथेच संपला. नंदिनी त्या आजींना बघते आणि भावूक होऊन जाते. पुढच्या प्रोमोत दाखवलंय त्यांनी की रम्या भारी खुश होते. तिला काहीतरी हाताला लागलंय पेनड्राईव्ह आणि ती म्हणते की आता हा फुटेज मी पार्थला दाखवणार आणि काव्याचं आणि पार्थचं लग्न मोडणार म्हणजे मोडणार. मग वेदांत सांगतो त्याच्या आईला की आई तुला जो हार मी दिला ना तो हार नंदिनी मागायला आल्यात. मग आता नंदिनी तो हार बघून इमोशनल होते. त्या आजी म्हणतात बेटा हा हार हवाय का तुला. आता त्या गळ्यातला हार नंदिनीला दाखवतात. मंडळी मला सांगा बरं प्रेक्षकांनो कमेंट करून की काय वाटतं तुम्हाला, या आजीबाई नंदिनीला तो हार देतील का. मला तरी वाटतं ऑब्व्हियसली देणारच. इथे जरा करेक्शन आहे बरं का प्रेक्षकांनो, या आजी आजोबांना पार्थ हा नंदिनीचा होणारा नवरा आहे हे माहित होतं बरं का. ही माहिती मी नवीन आहे तुम्हाला ती सांगते. तर असो, आजचा हा एपिसोड असा होता. आणि काय होतंय प्रेक्षकांनो, एपिसोड तिकडनं लेट येत आहेत, भयंकर लेट येत आहेत. त्यामुळे मला रिव्ह्यू द्यायला लेट होतं. आधी TTMचा रिव्ह्यू द्यावा लागतो ना. तर असो, आजचा हा लग्नानंतरचा रिव्ह्यू छान होता. आवडल्यास नक्की नक्की लाईक करा रिव्ह्यूला, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मंडळी उद्या पुन्हा एकदा. उद्याचा एपिसोड खास असणार आहे. नक्की लाईक करा आणि उद्याच्या एपिसोड रिव्ह्यूची वाट बघा. भेटूयात उद्या. धन्यवाद.